आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। अतिशय सोपी आणि खूप जास्त टेस्टी लागणारी भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत, सर्वांची आवडती अशी। तर चला बनवूया। त्याच्या आधी नमस्कार सर्वांना, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी। वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू। ही पहा भेंडी मी इथे घेतलेली आहे, 400 ग्रॅम ही भेंडी आहे। तिला अशी बारीक बारीक कट केलेली आहे, बारीक स्वच्छ धुवून पुसून मग कट केलेली आहे। त्यानंतर इथे कढई आपण ठेवलेली आहे। कढई गरम होताच त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच मी जिरे टाकलेले आहेत। जिरे तडतडले की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकला की त्याच्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा एक टाकलेला आहे इथे। तर याला छान असं आपण परतून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर हलकासा गुलाबी येईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचा आहे। काही भाज्या बनवायला फार सोप्या असतात आणि जेवढ्या साध्या बनवू तेवढ्याच जास्त टेस्टी लागतात, त्यातलीच ही एक भेंडी आहे। तर पहा, आपला जो कांदा आहे छान असा परतलेला आहे, त्याला हलकासा गुलाबी कलर आलेला आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 मिरची टाकायची आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवंय तुम्ही त्यानुसार मिरची टाकू शकता। मिरची 1 मिनिट परतली की त्याच्यामध्ये एक छोटा चम्मच मी हळद टाकलेली आहे। हळद टाकली की लगेचच आपण परतून घ्यायचं आणि आपली भेंडी जी आहे चिरलेली ती त्यामध्ये टाकायची आहे। बरं, आता तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर पहा, हळद टाकून झाली 1 मिनिट आपण छान त्याला परतलं की लगेचच आपल्याला भेंडी चिरलेली टाकून घ्यायची आहे। सर्व भेंडी व्यवस्थित मी इथे टाकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकायचं आहे। तर मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण व्यवस्थित भेंडीला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावर झाकण ठेवायचं याच्यावर आणि याला 5 ते 7 मिनिटं लो फ्लेमवर वाफलू द्यायचं आहे। पण 5 ते 6 मिनिटांमध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळा याला मध्ये मध्ये हलवत राहा, कारण भेंडी लगेचच खाली लागली जाते आणि 5 ते 6 मिनिटांमध्ये भेंडी जी आहे आपली व्यवस्थित वाफलून शिजून जाईल, कारण भेंडीला वेळ लागत नाही। तर पहा, इथे 5 मिनिटं झालेली आहेत। मी 2 ते 3 वेळा याला हलवलेलं आहे आणि हे पहा, व्यवस्थित अशी आपली भेंडी जी आहे सुटसुटीत, अजिबात चिटकलेली नाही, काही नाही। याच्यावरून आपण छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बस, आपली भेंडीची भाजी रेडी आहे। जास्त काही तामझाम नाही, कारण भेंडी आमच्या तर घरी जेवढी सिंपल बनवू तेवढीच जास्त आवडते, माझ्या मुलाला तर फारच जास्त आवडते। तर पहा, भेंडीची भाजी इथे तयार झालेली आहे। चला तुम्हीही करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला भेंडीची भाजी कशी वाटली। भेंडीची भाजी तुम्ही डाळ भातासोबत किंवा फुलके चपातीसोबत खाऊ शकता। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।